आज आम्ही इथे BMC वरती मोर्चा काढला आहे गोरेगाव विधानसभेच्या तर्फे आणि आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची आणि त्यांच्या सोबत जे काय विषयाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपली बैठक झाली। विषय असा आहे की आज BMC वरती कुठचेही नगरसेवक नाही आहे। सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आहेत, पण जे आपल्या निदर्शनास येतोय कुठच्याही विधानसभेमध्ये काम होत नाही। आजही आपण बोललो तर कुठच्या विषयावरती आमची चर्चा झाली, पाणी मिळत नाही, भगतसिंग नगरमध्ये पाण्याची टंचाई आहे, आपले ब्रिज अजून प्रलंबित आहेत, आपले रस्त्यांचा प्रश्न आहे, घरकचऱ्याचा प्रश्न आहे, आपल्या हॉस्पिटल सिद्धार्थनगरचं हॉस्पिटल आहे ते अजूनही प्रश्न प्रलंबित आहे आणि सिद्धार्थनगरच्या हॉस्पिटलला वेळ लागणार यासाठी हेल्थ सेंटर सुरू करणार होता ते अजून सुरू झालेलं नाही। म्हणजे आपल्याला हे समजलं आहे की इतके वर्ष आणि विशेष तर जे 2 वर्ष मागे काही कुठलेही विषयावरती काम झालेलं दिसत नाही आहे। आमची चर्चा झाली, त्याला आम्ही काहीतरी वेळ दिलेली आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काय काय विषय आहेत जे पुढच्या 3 महिन्यामध्ये ते करून देणार आहेत, जसं की आपला हेल्थ सेंटर सुरू होणार आहेत, ओझीवाराचं जे रस्ता आहे तो सुरू करणार आहेत, अशी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत। आम्ही त्यांना एक विशेष मुदत दिलेली आहे प्रत्येक विषयासाठी आणि समजा त्यांनी त्या मुदतीत नाही केलं तर आम्ही स्वतःहून करू। आजही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभागाच्या वतीने मनपा कार्यालय मोर्चा करण्यात आलेला। बरेच वर्षापासून प्रलंबित जे मागण्या आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, त्याकरता मी ऑफिसरकडे भेटायला आलो। सन्मानित ताई यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा मी काढलेला होता। बरीच विषय होते ज्यामध्ये आपला सिद्धार्थ हॉस्पिटलचा विषय आहे, बरीच वर्ष काम सुरू आहे, पण काम केव्हा संपणार हे तर कोणालाच काय माहिती नाहीये। त्यात आम्हाला 2026 काम संपणार आहे। प्रामुख्याने हा ओशिवरा नाल्यावरचा जो ब्रिज आहे 4 वर्ष झाली तो काम सुरू आहे, त्याकरता आम्ही आज गेलेलो, पण ते असं आम्हाला देण्यात आलेलं की 7 दिवसात ते ओपन करणार आहे। आम्ही पण तिला बोर्ड लावलेला आहे, जर तुम्ही 4 दिवसात ओपन नाही केला तर आम्ही ओपन करू, कारण काम झालेलं आहे, नुसतं कार एकदा पण ठेवलं जाईल कोणाला माहिती नाहीये। त्यामुळे 4-5 दिवसानंतर जर रस्ता उघडला नाही ब्रिज तर आम्ही तो ओपन करून टाकू। दुसरा विषय जो होता तो गोरेगाव ईस्टला हेल्थ सेंटर आहे आपलं, सिद्धार्थ हॉस्पिटल तर बंद आहे, पण हेल्थ सेंटर जे पण ते पण बंद आहे, काम सुरू आहे। आमचा हाच विषय होता किती वेळ दिवस तर बंद ठेवणार तुम्ही, काम सुरू तर लवकरात तुम्ही सुरू करा। त्यांनी आश्वासन दिलं की नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आम्ही तो सुरू करून देऊ। नाट्यगृह आहे, BMC भाजी मंडई आहे, हे पण किती वर्ष झाली, म्हणजे गेली 10-12 वर्ष हाच विषय आहे की भाजी मंडईचं काम सुरू आहे, काम थांबणार आहे। मध्ये नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आलेला आहे, तो 3 तारखेपासून नवीन काम सुरू करणार आहे, म्हणजे भाजी मंडई खाली आणि वरती नाट्यगृह हे काम सुरू होणार आहे। नंतरचा विषय तो प्रबोधन ग्राउंडचा, प्रबोधन ग्राउंड हा मनपाचा महानगरपालिकेचा ग्राउंड आहे, पण तो एका संस्थेला उबाटा सेनेचा सुभाष देसाई नावाचे एक नेते त्यांच्या संस्थेला तो चालवण्यास दिलेला आहे। तो चालवण्यास त्यांना दिलेला आहे की त्यांना विकत दिलेला आहे माहित नाही आम्हाला, पण मागे पण आम्ही आंदोलन केलेलं आणि बाहेर बोर्ड लावायला म्हणजे सांगितले की नागरिकांसाठी खुला करा म्हणून। त्यांनी काही ठराविक वेळेकरता त्यांनी नागरिकांना ओपन केलेलं आहे, पण हा नियमाप्रमाणे 6 ते 9 हा नागरिकांना त्यांनी दिला पाहिजे खेळण्याकरता किंवा वावरण्याकरता, पण ते दिलं जात नाही। जर ते बोलले की आम्ही बोर्ड लावतो, जर त्यांनी बोर्ड लावून ते केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने सुरू करून घेऊ, मागे पण केलं आताही करू। तर महानगर फेरीवाल्यांचाही प्रश्न आहे, प्रत्येक वेळा आपण बघायला गेलं तर फेरीवाला वाढत आज एक पुढे त्या पुढे उभं राहतो, पुढे नागरिकांना चालायला होत नाही, फुटपाथ पुढे माहितच नाही कोणाला, नागरिकांना चालायला होत नाही। त्यामुळे आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। आमची आंदोलनही बरेच वेळा झालेलं फेरीवाल्यांबद्दल, पण 150 मीटरचा जो नियम आहे तो तुम्ही पालन करा ना, जर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना केसेस घ्या। आमच्या बद्दल मी किती करणार, गेल्या वेळी 7 दिवस आम्ही उभं होतो, 8 दिवस आम्ही उभं होतो, पण ते तुमच्या नियमाच्या अंडरमध्ये तुम्ही ते करून घ्या आणि फेरीवाला मुक्त स्टेशन आम्हाला करून द्या। असे बरेच सारे विषय होते, ह्या सर्व विषयांपैकी तरी किंवा 4 दिवस पाऊस पडला, भगतसिंग नगरमध्ये पाणी भरलं, तर 4 दिवस पावसामध्ये पाणी भरत असेल तर तुमची व्यवस्था काय कामाची ना। मग तर महानगरपालिकेचा वसाहत आहे, तिकडे पण 60 वर्ष राहणारी माणसं आहेत, त्यांना बेघर करायला महानगरपालिकाच निघालेली आहे। ते बरेचसे विषय होते, सर्व विषय निघून काही आम्ही सर्व आमच्या पद्धतीने साहेबांकडे गेलो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने मनसेच्या सर्व गोष्टी करू। आपण बघतोय की गोरेगावला सगळ्या बाजूने जायचे ते रस्ते आहेत, म्हणजे मृणालताई ब्रिज आला आपला राहायचा, आपला MTNLचा जो ब्रिज आला किंवा आरे कॉलनीचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरचा दरवेळेचा जो प्रॉब्लेम आहे की रस्त्याची कामच होत नाहीत किंवा रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते ह्या मेंटेनन्सवाल्यांनी लगेच साफ
ह्याचा लक्ष्मीनगरचा जो नाला आहे त्याचा पण प्रश्न कित्येक वर्षांनी घुमडं भिजत ठेवलंय. त्याच्यावर कायमस्वरूपी काही म्हणजे उपायच करत नाहीये. तो नाला वाइंडिंगचा विषय आहे, तिकडच्या झोपडपट्ट्यांचा विषय आहे, तिकडे आता पाणी भरलं तो विषय आहे, तिकडच्या रोजच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. खूप प्रश्न नाही, गोरेगावमध्ये प्रश्न नाही आहेत असा विषयच नाहीत. आणि बीएमसी वाले करतायत काय? बीएमसी वाले फक्त पगार घेत आहेत, स्वतःची पोटगी भरतायत. फेरीवाल्यांचा विषय आहे, म्हणजे बीएमसी अधिकारी नक्की काय करतायत?